नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की कॅनवामध्ये डिजिटल नोटबुक कशी तयार करायची ते. तर पहिल्यापासून आपण बघूयात आणि शेवटपर्यंत बघा, कारण त्याच्यात टिप्स असतात. नंतर पुढे काय करायचं ते सगळं सांगितलं जातं. त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला सुरू करूयात. हे मी कॅनवा ॲप ओपन केलेला आहे. हा कॅनवाचा डॅशबोर्ड आहे आणि मी सगळे मोबाईलमध्येच तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवत असते. कॅनवा ॲप मी मोबाईलमध्येच चालवतो. ते कसे इन्स्टॉल वगैरे करायचं त्याची प्रोसेस आपल्या व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तो पाहून घ्या. तर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, चला सुरू करूयात व्हिडिओ. तर फर्स्ट मी जाते इथं प्लस साईनवरती जायचं. साईज घेऊयात आपण. प्लस साईनवरती जायचं आणि इथं A4 साईजची आपण नोटबुक बनवूया. A4 साईज घेऊया डिझाईन करण्यासाठी. ओके. इथं लँडस्केप वगैरे आहे, डॉक्युमेंट, पोर्ट्रेट, हे A5 आहेत. तर आपण A4 साईजची घेऊया. पोर्ट्रेट मीन्स व्हर्टिकल साईज. तर हे ओपन झालेलं आहे पेज. आता आपण याच्यावरती डिझाईन घेऊयात. फर्स्ट म्हणजे नोटबुकचं हे घेऊयात आपण. कव्हर पेज असतं ते, त्याच्यावरती कव्हर पेजवरती डिझाईन असते. ती डिझाईन आता आपण याच्यावरती घेऊयात. असेच सेम A4 साईजचे आपण नोटबुक तयार करूयात. मी पेजेस तयार करते. बरं, हे नंतर डुप्लिकेट करूयात आपण. 2 पेज घेतलेत. आता हे फर्स्ट पेज आपण कव्हर पेज बनवूयात. याच्यावरती आपण बॅकग्राऊंड म्हणजे कव्हर पेज डिझाईन बनवूया कव्हर पेजवरती. तर मी एलिमेंटमध्ये गेले आणि इथं फ्लोअर बॅकग्राऊंड करते. बघा, हे अशा प्रकारचे बॅकग्राऊंड आलेले आहेत. इथं ग्राफिक्समध्ये मी सर्च करते. ग्राफिक्समधून घेते मी. बघा, हे वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन्स आलेले आहेत. तुम्हाला याच्यातील जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. तर मला हा व्यवस्थित वाटतोय. कुठे गेला हा ब्ल्यू कलरचं घेते मी. ओके, हा मी सेट करते, सेट ॲज बॅकग्राऊंड म्हणून. ओके, हा सेट झालेला आहे. आणि इथं आता टेक्स्ट घेऊयात आपण. टेक्स्ट घेते आणि इथं टाईप करते नोटबुक. कॅपिटल लेटर करते इथं ए वरती जाऊन. ओके, हे कॅपिटल झालेलं आहे. आणि आता याला बोल्ड करूयात आपण. बोल्ड, इथं जा बी वरती फॉर्मॅटमध्ये आणि इथं बोल्ड करते. ओके, हे व्यवस्थित इथं सेट करूयात मधोमध. ओके, पिंक लाईन येते ते मिडल लाईन असते. त्याच्यानंतर आपण हे इफेक्टमध्ये जावा, कर्व सेप करूयात आपण याला. आणि इफेक्टमध्ये इथं सेपमध्ये जावा, सेप, आणि हा कर्व सिलेक्ट करा. बघा, ओके, नोटबुक झालेली आहे, नेम झालेला आहे नोटबुकचा. आता याला आपण इफेक्टमध्ये जाऊयात आणि शॅडो करूयात. शॅडोमध्ये ब्ल्यू कलर वगैरे चॉईस करूयात. ओके, व्हाईट बघूयात. ओके, ब्ल्यूच ठीक आहे. आणि याला आपण आता हे करूयात, फॉर्मॅटमध्ये 1 मिनिट, बॅकग्राऊंड करूयात. ओके, बॅकग्राऊंड ठीक आहे. बॅकग्राऊंडचा कलर चेंज करूयात. इफेक्टमध्ये जाऊन बॅकग्राऊंड केलं, ह्याला बॅकग्राऊंड इफेक्ट केला. राऊंडनेस जरा कमी करूयात आणि स्प्रेड पण कमी करूयात. इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथून, आणि कलरही चेंज करू शकता. ओके, राऊंडनेसही कमी केला. ट्रान्सपरन्सी राहू द्या 100%. त्याच्यानंतर कलर तुम्हाला हवा तर तुम्ही दुसरा घेऊ शकता. व्हाईट नाही चांगला दिसत आहे. पिंक, ब्ल्यू नको, पिंक. ओके, पिंक. ओके, मी पिंकच ठेवते. मला पिंक बरोबर वाटतोय, ठीक वाटतोय. तुमच्या मनाने तुम्ही चॉईस करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता आपण सेकंड पेजवरती गेलोत. आता सेकंड पेजवरती आपल्याला इथं लाईनिंग वगैरे घ्यायच्यात आणि नोटबुक क्रिएट करूयात आपण. तर फर्स्ट मी डिझाईन घेते. फ्लावर करू साईडला, फ्लावर. फोटोजमध्ये जाते मी.
ओके, हे घेते मी. ओके, त्याच्यानंतर मूव्ह करते मी हे. सॉरी, दुसरं घेऊयात आपण, हे बरोबर नाही वाटणार. फ्लावर ब्ल्यू. ओके, तर हे घेऊयात आपण, म्हणजे कवरला पण मॅच होतं हे. साईज कमी करूयात आपण, याची साईज कमी करा, म्हणजे साईडचं जे आहे ते मार्जिन ॲडजस्ट करून घ्या आणि साईज ॲडजस्ट करा. ओके, याचंच डुप्लिकेट करा आणि इकडच्या साईडलाही घेऊया. रोटेट करा असं. ओके, अशा प्रकारे ही तुम्ही हे झालेले आहे आपण आपली डिझाईन. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये जावा, सेप लाईन घेऊया आपण नोटबुकसाठी. सेप. ओके, सेपमधून आपण लाईन घेऊया. याच्यामध्ये नाही आहे, लाईन करा पुढे, लाईन. ओके, बघा हे लाईन आलेले आहेत. तर आपल्याला ही सिंपल लाईन हवी आहे. सिंपल लाईन घेतली मी. इथून ॲडजस्ट करा, साईज इन्क्रीज करा तुम्ही, आणि हे जे पिंक मार्जिन आहे तिथपर्यंत तुमच्या लाईन घ्या. ओके, बघा कनेक्ट झालेले आहे मार्जिनला. त्याच्यानंतर हीच लाईन शेवटपर्यंत ह्या मार्जिनपर्यंत डुप्लिकेट करा. मी डुप्लिकेट करते. सेट करा व्यवस्थित मार्जिन, अंदाजे तुम्हाला लिहिता येईल असं. ओके, ओके, नंतर हे असंच कुठेही न हलवता डुप्लिकेट करा, म्हणजे खाली खाली तेवढ्या डिस्टन्स, सेम डिस्टन्सनी खाली खाली लाईन ॲड होतील. बघा, काही करायची, कुठेही हात लावायची गरज नाही, फक्त तुम्ही हलवायचं नाही, इकडं तिकडं मूव्ह करायचे नाहीत. ओके, झालं. अशा प्रकारे आपलं नोटबुकचं पेज तयार झालेलं. हे कवर पेज, हे कवर झालं आणि हा पेज झालं रायटिंग करण्यासाठी. तर हे फर्स्ट पेज जरा हे करूयात आपण, फर्स्ट लाईन जरा इथून मूव्ह करूयात. ओके, झाला. ओके, ठीक आहे. तर आता सेम पेज आपण डुप्लिकेट करूयात. जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही डुप्लिकेट करू शकता. बघा, डुप्लिकेट करा हे. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही पेजेस डुप्लिकेट करा आणि हे आपली नोटबुक तयार झालेली आहे. आता आपण, जर तुम्हाला पेजला नंबर द्यायचा असेल तर टेक्स्टमध्ये जावा, इथं टेक्स्टमध्ये, त्याच्यानंतर इथं पेज नंबर आहे, इथं यावरती जावा, पेज नंबर, नंबर्स ओनली. आपल्याला फक्त नंबर द्यायचे. जर त्याच्यामध्ये पण काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. इथं बघा, नंबर्स ओनली, किंवा पेज 1, पेज 1 to 10 असं काही लिहायचं असेल तर तुम्ही याच्यातून सिलेक्ट करू शकता. मी फक्त नंबर्स देते. आणि त्याच्यानंतर इथं खाली शो नंबर्स ऑन, म्हणजे कोणकोणत्या पेजवर तुम्हाला नंबर ऑन शो करायचे आहेत. तर आपल्याला याच्यावरती कवर पेजवरती नको आहे नंबर, म्हणून मी ऑल पेजेसवरचं अनटिक करते. ओके, अनटिक केल्यानंतर करंट पेज आपलं 2 पेज आपण सिलेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला हे पेज 1 सोडून पेज 2, 3, 4, 5 याच्यावरती आपल्याला नंबर द्यायचे आहेत, फक्त कवर पेजवरती नाही द्यायचे. डन करते मी. ओके, इथं 2 पासूनच नंबर दिले जातील. तर आपण सहसा इथून पण 2 पासूनच सुरुवात करूयात, किंवा चला ह्याला कवर पेजला पण देऊयात. ओके, आणि त्याच्यानंतर डन करायचं.
तर अप्लाय प्रॉपर्टीज टू ऑल पेजेस. सॉरी, पेज नंबरवरती गेले. ऑल पेजेस 5. ओके, डन केलं आणि अप्लाय प्रॉपर्टीज टू ऑल पेजेस केलं. ओके, पेज नंबर इथं झालेला आहे बघा. इथं इथं स्मॉल याच्यावरती केलेलं आहे, फ्लावरवरती केलेलं आहे. तुम्ही त्याची साईज हवी तेवढी इन्क्रीज करू शकता. तर इथं आपलं फ्लावरवरती गेलेलं आहे, आपण फ्लावरची साईज कमी करूयात. ओके, फ्लावरची साईजच कमी करूयात आपण आणि हा नंबर आहे इथं ठेवूया, किंवा तुम्ही मिडलला पण तिथलं मूव्ह करू शकता. बघा, फॉन्ट साईज कमी करूया आपण ह्याची. ओके, बघा अशा प्रकारे तुमची डिजिटल नोटबुक तयार झालेली आहे. तुम्हाला मी हा कलर दिलाय, तुम्हाला हवे ती डिझाईन वगैरे तुम्ही एलिमेंटमधून घेऊ शकता आणि हे पेज नंबर वगैरे अजून इन्क्रीज करू शकता. यालाच फक्त डुप्लिकेट करत जावा. बघा इथं पण 5 पर्यंत आपण पेज केलेले आहेत. तुम्ही असे तुम्हाला हवे तेवढे करू शकता आणि याची प्रिंट करून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला ही डिजिटली झाले. डिजिटलसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या एरोवरती जायचं. डाउनलोड. ओके, डाउनलोड करायचं. डाउनलोडवरती जाऊन PDF स्टँडर्ड, जर डिजिटलसाठी हवे असेल तर PDF स्टँडर्ड ठेवायचा आणि जर तुम्हाला जर प्रिंट काढून घ्यायची असेल तर इथं PDF प्रिंट म्हणून सिलेक्ट करायचं. ओके, तर मी डिजिटलच ठेवते, PDF प्रिंट हे PDF स्टँडर्डच ठेवते आणि त्याच्यानंतर डाउनलोड करायचं. ही आपली नोटबुक ओपन झालेली आहे, डाउनलोड झालेली आहे. तर आपण ओपन करून बघूयात. बघा इथं ओपन झालेली आहे नोटबुक. बघा इथं हे आपलं कव्हर पेज आहे आणि इथं खाली आपले ओपन झालेले आहे नोटबुक. बघा 2-3 पेजेस. आणि तुम्ही हे तुमचे म्हणजे मोबाईलमध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल वगैरे तर ते यूज करून घेऊ शकता तुम्ही. बघा इथं. बघा इथं पेन्सिल्स वगैरे इथे तुम्हाला हवी ते तुम्ही घेऊन तुम्ही रायटिंग करू शकता. ओके, इथं राईट झालेलं आहे माझ्याकडून. हे ब्लॅक ब्लॅक लाईनिंग आलेले आहेत. ओके, इथं 1. अशा प्रकारे तुम्ही ही यूज करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.